आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्यात अनेक ठिकाणी महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली मोहीम राबवली जात असून याचा फायदा काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या घेऊ पाहत आहेत। ग्राहकांना बनावट व फेक मेसेज लिंक पाठवून ग्राहकांची लुबाडणूक करत आहेत। सायबर गुन्हेगार हे हॅकर लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन मार्ग अवलंबत आहेत। आता सायबर चोरट्यांनी वीज ग्राहकांना आपले लक्ष केले आहे। तातडीने वीज बिल भरा आणि वीज तोडणी थांबवा असा मेसेज म्हणजे SMS तुम्हालाही आला का? असा मेसेज MSEB किंवा MSEDCL च्या वतीने आलेला वाटत असला तरी असा मेसेज चक्क फसवणूक करण्याचा नवा मार्ग आहे। अशा फेक बनावट मेसेज व लिंक वर अजिबात विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत। महावितरणचे ऑनलाईन बिल भरण्याच्या नावाखाली हे सायबर भामटे ग्राहकांची लूट करत आहेत। अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणने सर्व ग्राहकांना सावध व सतर्क राहण्याचे सांगितले आहे। हे सायबर चोरटे MSEDCL म्हणजेच महावितरणच्या नावाखाली फेक कॉल मेसेज आणि बनावट लिंकद्वारे वीज बिल भरण्यास सांगून ग्राहकांची मोठी फसवणूक करत आहेत। त्यामुळे कोणत्याही अनोळखी लोकांना OTP देऊ नका। बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून लिंक आली असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका, त्याकडे दुर्लक्ष करा, अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते। तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील केले जाऊ शकते। लक्षात ठेवा, फक्त महावितरणच्या अधिकृत ऍप किंवा संकेतस्थळावरूनच वीज बिल भरा असे महावितरणने सांगितले आहे। सायबर फसवणूक झाल्यास केंद्र सरकारचा राष्ट्रीय हेल्पलाईन 1930 या नंबरवर त्वरित तक्रार दाखल करा। UPI, ATM, आर्थिक ऑनलाईन फसवणूक झाल्यास पहिल्या 1 तासात या 1930 नंबरवर कॉल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते। महावितरणने सर्व ग्राहकांना सावधानतेचा इशारा देऊन सांगितले आहे की कोणत्याही अनोळखी फोन कॉल व बनावट लिंक मेसेजला अजिबात प्रतिसाद देऊ नका। MSEDCL ने अलीकडेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून ट्विट करून याबाबतची माहिती सर्व वीज ग्राहकांना आणि राज्यातील नागरिकांना दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।